ज्यामध्ये सर्व असणाऱ्या वनस्पती टाकल्या जातात, ज्यामध्ये भस्म ज्यावेळेस बनवतात ना त्यावेळेस 12 राशी त्या भस्मामध्ये घेतल्या जातात। ज्या 12 राशी म्हणजे सगळ्या जेवढ्या अन्नधान्य आहे ना आपलं, हे सर्व अन्नधान्य, त्यामध्ये वस्त्र आलं, त्यामध्ये अक्षता आली, आणि त्यामध्ये वनस्पत्यामध्ये ते असणारी बेल वृक्षाची त्या ठिकाणी काष्ट असेल, त्या असणाऱ्या वटवृक्षाची काष्ट असेल, खैर वृक्षाची काष्ट असेल, त्यामध्ये पिंपळ वृक्षाची, औदुंबराची, निंब असणारा जो लिंब आहे त्या लिंबाची, असे असणारी सर्व 12 प्रकारच्या त्या ठिकाणी काष्टा जमा करायच्या, आणि जमा करून जे गायीचं शेण आहे, ज्या गायीच्या शेणामध्ये जे शेतामध्ये गायीचं शेण पडलेली जी गौरी आहे, त्या गौरीमध्ये ही गौरी ही किती दिवसाची असावी म्हणले, उचलल्याच्या नंतर असणाऱ्या जमिनीची रजकणाचा स्पर्श नसावा म्हटले। वाळलेली गौरी जर असेल तर ती रजकण सोडते म्हटले। जर आपण उचलली तर ती असणारी माती सहित येत नाही, फक्त जेवढी गौरी आहे ना, जेवढं शेण आहे ना तेवढंच उचललं जातं, माती घेत नाही त्याच्यासोबत। मग ती किती महिन्याची असते? 6 महिन्याची, 1 महिन्याची, 2 महिन्याची, 1 वर्षाची, किंवा मग किती वर्षाची असते। पण जर ती गौरी जमिनीची माती घेऊन जर वरती येऊ लागली की समजायचं ही भस्मासाठी आता काही नाही, तयार आहे की नाही। तर ती माती न घेणारी गौरी जमा कराव्यात। किती गौऱ्या जमा कराव्यात? तर म्हटले आपल्याला जर 1 वर्षापर्यंत तो भस्म वापरायचा तर 51 गौऱ्या त्या ठिकाणी असाव्यात, आणि 12 वनस्पत्यांची काष्ट असावी, 12 राशी असाव्यात, आणि त्या 12 राशीमध्ये मग त्या गौऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्या, आणि मग त्याच्यापासून भस्म करायचा। भस्म करायचा कसा? त्या काष्ट भस्मामध्ये सुद्धा 2 प्रकार सांगितले महाराज। एक प्रकार आहे अघोरी भस्म, आणि दुसरा प्रकार आहे तो असणारा संत भस्म। संत म्हणजे महात्म्याच्या हाताने ज्याचा आपण त्या यज्ञाला आहुती देतो ना, तो असणारा संत, आणि महात्म्याच्या हाताने केलेली जी भस्म आहे त्याला संत भस्म म्हणतात। आणि अघोरी भस्म जो आहे ना, तर ते अघोरी स्वतःला मध्ये बसवतात, आणि 4ही बाजूने गौऱ्या लावतात, आणि 4ही बाजूने गौऱ्या लावून मध्ये बसून अघोर मंत्राचा जप करतात, आणि ज्यावेळेस तो भस्म शांत होतो ना, ज्यावेळेस भस्म त्या ठिकाणी अग्नी त्याचा शांत होतो ना, त्यावेळेस त्या भस्माला काय करतात? उचलून घेतात, आणि मग त्यांचा तो भस्म असणारा सिद्ध झालेला। नवनाथ ग्रंथामध्ये आपण ऐकलेली आहे, भस्माच्या कथा ऐकलेल्या आहे। नवनाथाकडे दुसरं काही नाही, फक्त झोळीमध्ये हात घालावा, तो भस्म अभिमंत्रित करावा, चालणारा सूर्य सुद्धा जागेवर थांबत होता, एवढी त्या भस्माची ताकद आहे। मेलेला मनुष्य त्या ठिकाणी उठून उभा राहत होता, एवढी त्या भस्माची ताकद आहे। भूत प्रेत पिशाच जे काही आहे ते जर अघोर भस्म जर पाहिला नाही, तो अघोर भस्म जर आपल्याकडे असला तर ते असणारे भूत प्रेत सर्व जर आपल्यापासून पळून जातात, म्हणजे आपल्याला स्पर्श सुद्धा करत नाही। आणि जरी आपल्यावरती डाकिनी शाकिनी चैव पिशाच नैव एववती, म्हणजे डाकिनी शाकिनी करणी बाधा जे काही सगळ्या गोष्टी केल्यात ना, ह्या सहजरित्या धावून पळतात। म्हणजे जर नुसता भस्माचा तुमच्या हाताला स्पर्श जरी झाला तरी तुमच्यावरती केलेली जी करणी बाधा असेल, तुमच्यावरती केलेली जी त्या ठिकाणी असणारी ज्या काही भूत पीठ पिशाच याच्या असणाऱ्या बाधा आहेत ना, ह्या बाधा म्हटले त्या भस्माने काय होतात? निघून जातात। म्हटले महाराज आम्हाला असा भस्म असणारा भेटणार नाही, आमच्याकडे कुणी अघोरी आहे ना, आमच्याकडे कुणी त्या ठिकाणी म्हटले अघोरीला कुठं सापडावं, कधी त्यांच्याकडून जाऊन